हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 3 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. शिवा आणि आशू तिच्या माहेरच्या घरातून निघाल्यावर बाहेर येतात. तेव्हा आशू शिवाला बोलतो, शिवा शिवा ऐक ना, मी जरा विचारतो आपल्याला कुठे काय करता येईल, तू टेन्शन नको घेऊ. तेव्हा शिवा बोलते, मी कशाला टेन्शन घेऊ, मला माहिती आहे जागा. तेव्हा आशू बोलतो, शिवा अगं आपण घरातून बाहेर पडलोय, पण आपण दुसऱ्यांवर ओझं नाही बनायचं. तेव्हा शिवा बोलते, ओझं नाही होणार आहे, माझ्या समोर जागा आहे. तेव्हा शिवा गॅरेजकडे बघते. तेव्हा आशू बोलतो, गॅरेज? आशू बोलतो अगं. तेव्हा शिवा बोलते, हे बघ आशू, गॅरेज माझं आहे, इथे तर आपण राहू शकतो ना. तेव्हा आशू बोलतो, शिवा अगं मी तुला कुठून आणले आणि घरातून घेऊन आपण गॅरेजमध्ये राहायचं. तेव्हा आशू बोलतो, शिवा हे बघ, ते घर सोडण्याचा हट्ट माझा होता, पण तुला इथे राहून त्रास नाही द्यायचा आहे मला. तेव्हा शिवा बोलते, तू पागल आहेस का, गप्प बस, 1 मिनिट इकडे. तेव्हा शिवा गॅरेज खोलते आणि बोलते, हे बघ इकडे. तेव्हा आशू बोलतो, शिवा. तेव्हा शिवा बोलते, तू माझ्याकडे नको ना बघू, इथे बघ. आशू बोलतो, शिवा शेवटी घर ते घर असतं हे. तेव्हा शिवा बोलते, हो आशू. शिवा बोलते, फक्त 4 भिंतींनी नाही ना घर होत, ते आपल्या माणसांनी उभं राहतं. तेव्हा शिवा बोलते, तू इकडे ना, हे बघ इथे ना, इथे आपली बेडरूम असेल, इथे ना आपण बसून तासन तास गप्पा मारायच्या, दिवसभर काय केलं ते सांगायचं एकमेकांना. तेव्हा शिवा बोलते, काय हो धनी, आज लवकर कशा काय आलात कामावरून? तेव्हा आशू बोलते, आता लवकर कुठे येते, आलो म्हणजे कामावरून, आता आमच्या कारभारीन बाईची आठवण झाली या. तेव्हा शिवा बोलते, आय्या म्हणून आलास, म्हणून आलात तुम्ही? तेव्हा आशू बोलतो, हा मग, नाही नाही म्हणून नाही. हे अडखळतो म्हणतो, म्हणजे हा म्हणूनच आलो. तेव्हा शिवा पण हसायला लागते ना आशू पण हसायला लागतो. आशू बोलते, आणि आशू इथे ना आपला बेड असेल. तेव्हा आशू बोलतो, कुठे, मला दिसत नाही. शिवा बोलते, छकुल्या नीट बघ ना. तेव्हा आशू बोलतो, दिसला. आशू पूर्ण लॅविश बेड इमॅजिन करतो. तेव्हा आशू बोलतो, याच्यावर झोपून आपण तासन तास आपल्या फ्युचरवर प्लॅनिंग करायचं. तेव्हा आशू बोलतो, आणि ऑल्सो मला आंघोळीचा ओला टॉवेल बेडवर ठेवायची सवय. तेव्हा शिवा ओरडते, ती सवय तोडावी लागेल. तेव्हा आशू बोलतो, तुटली, गॉन, गेली. शिवा आशूचा हात पकडते आणि बोलते, तू इकडे. शिवा बोलते, इथे ना, इथे आपलं किचन आहे. तेव्हा आशू बोलतो, अच्छा इथे? ते सगळी भांडी नीट अशी लावलेली आहेत. शिवा बोलते, अरे पण खाली एवढा पसारा काय? तेव्हा शिवा बोलते, अरे मला आवरावं लागेल, चल चल मी जाते. तेव्हा आशू बोलतो, चल चल मी मदत करतो. तेव्हा शिवा बोलते, नाही नाही. शिवा बोलते, नाही नाही 1 मिनिट, तू नाही किचन मध्ये यायचं वगैरे. हा, किचन माझी जागा आहे, कळलं ना? फार फार तर मी तुला कटिंग करून देईल. शिवा बोलते, हो म्हणजे चहा देईन. तेव्हा आशू बोलतो, अच्छा चहा? आशू बोलतो, मस्त, मी इथे उभं राहून चहा कुठे प्यायचा मला सांगा. शिवा बोलते, हा इथे ते टेबल, डायनिंग टेबल. आशू एकदम लॅविश रूम आणि लॅविश डायनिंग टेबल इमॅजिन करत असतो. शिवा बोलते, इथे ते असणार. तेव्हा आशू बोलतो, इथे डायनिंग टेबल आवडलंय ते आपल्याला. तेव्हा शिवा बोलते, आवडलं, हा सुंदर डायनिंग टेबल आहे. शिवा बोलते, आणि इथे आहे आपला हॉल. त्यात पूर्ण पानागांग पळत पळत येते आणि आशू आणि शिवावर फुलांची बरसात करते. तेव्हा शिवा बोलते, तुम्ही कधी आलात? तेव्हा डिप्पर बोलतो, तू जेव्हा कन्स्ट्रक्शन दाखवत होती ना तेव्हाच आलोय आम्ही. तेव्हा स्टेफनी बोलतो, पण आता या घरात तुमचं जबरा स्वागत आहे, आणि तो दारात, गॅरेजच्या दारात ओलांडण्यासाठी माफ ठेवतो. तेव्हा बॅटरी बोलतो, अरे स्टेफनी भावा, त्याला गृहप्रवेश म्हणतात. स्टेफनी बोलतो, ते गृहप्रवेश तेच करतोय आम्ही. तेव्हा शिवा बोलते, पण तुम्ही हे सगळं कशाला करतायत? तेव्हा बॅटरी बोलतो, अगं कशाला म्हणजे, तिथे तुझा गृहप्रवेश झाला का नाही ना, इथे तरी व्हायला पाहिजे की नाही. शिवा बोलते, अरे पण एवढा तामझाम कशाला? तेव्हा स्टेफनी बोलतो, अगं तामझाम कसला, तुझ्या नव्या संसाराची सुरुवात झाली की नाही? तर या नव्या संसाराची सुरुवात या नव्या घरात. चंदन येतो आणि बोलतो, आणि एवढंच नाही, ऑप्शन सुद्धा झालं पाहिजे. दिव्याला जबरदस्ती घेऊन येतो आणि बोलतो, चल दिव्या. दिव्याला म्हणतो, स्माईल कर. दिव्या म्हणते, हो. तेव्हा आशू म्हणतो, शिवा ही इथे कशाला आलीये? तेव्हा शिवा बोलते, आशू प्लीज. तेव्हा आशू बोलतो, शिवा एवढं सगळं होऊन सुद्धा ती इथे आली. तेव्हा शिवा बोलते, ऐक ना आशू, थांब, माझी बहीण आहे ती. तेव्हा आशू बोलतो, शिवा तिने तुझ्याबरोबर एवढं सगळं करूनही तू. तेव्हा शिवा बोलते, ऐक, नातं नाही ना तोडू शकत. तेव्हा आशू बोलतो, अगं पण. तेव्हा चंदन बोलतो, आशू तुझा राग अगदी बरोबर आहे, योग्य आहे. दिव्याला काय शिक्षा द्यायची ती मी बघतो, त्याची काळजी तू नको करूस, पण इथे नको, आत्ता तिला थांबू दे प्लीज. तेव्हा आशू बोलतो, ठीक आहे. चंदन बोलतो, दिव्या ये. तेव्हा बॅटरी बोलतो, या चला मग, करायची का सुरुवात? तेव्हा चंदन दिव्याला ऑक्शन करायला आशू आणि शिवाचं उभं करतो. दिव्या आशू आणि शिवाला टीका लावते आणि ओवाळते. सगळे त्यांच्या अंगावर फुलं टाकतात. तेव्हा चंदन बोलतो, चला आता माप ओलांडा आणि प्रवेश करा. तेव्हा अप्पर बोलतो, थांबा थांबा थांबा, शिवा आधी नाव घे. सगळे बोलतात, शिवा नाव घे. तेव्हा आशू पण बोलतो, अगं घे ग. शिवा बोलते, ठीक आहे यार, घेते. चंदन परत दिव्याला खुणवतो, स्माईल कर. शिवा नाव घेते, जीवा भावाची माझी पाना गँग. तेव्हा डिप्पर बोलतो, ए आमच्यासाठी नको यार, जिजूसाठी घे. शिवा बोलते, ऐकणार का, पूर्ण ऐकणार? तेव्हा शिवा बोलते, जीवा भावाची माझी पाना गँग. आशूचं नाव घेते, जो कोण नडेल त्याच्या नानाची टांग. सगळे बोलतात, वा वा. तेव्हा बॅटरी बोलतो, भाई लोग, अरे एकदम शिवा स्टाईल उखाना. स्टेफनी बोलतो, नका करू, तुम्ही बी घ्या आता नाव. तेव्हा आशू बोलतो, अरे यार. तेव्हा
तेव्हा सगळे बोलतात जिजू तुम्ही पण घ्या ना. आशू बोलतो बरं बरं थांबा थांबा घेतो. आशू वरती बघतो तेव्हा डिप्पर बोलतो वर बघतो भाई वरती काही लिहिलंय का. बॅटरी बोलतो अहो जिजू घ्या ना नाव. आशू बोलतो पत्र्याची शेड आणि स्वप्नांचं वेड. पत्र्याची शेड त्यात स्वप्नांचं वेड. ज्याला नाव दिलं घराचं, ज्याला छत आहे मायेचं, शिवाचं नाव घेतो आता हे नातं 7 जन्माचं. तेव्हा सगळे शिट्ट्या वाजवतात. तेव्हा चंदन बोलतो शिवा आशुतोषराव स्पॉन्टॅनियस आहेस खूप. तेव्हा आशू बोलतो शिवा बोलते मग भाई नवरा कुणाचा आहे. तेव्हा चंदन बोलतो चला आता करा गृहप्रवेश. तेव्हा शिवा माप ओलांडून गॅरेजमध्ये प्रवेश करते. तेव्हा दिव्या त्यांच्याकडे रागाने बघतच असते. इकडे भाऊ सीताईकडे येतात बोलतात सीता सगळे जेवायला वाट बघतायत चल. सीता बोलते मला नाहीये भूक तुम्ही जेवून घ्या. तेव्हा भाऊ बोलतात सीता आज सगळेच थकलेत पण सगळे 2-2 घास जेवून घेऊयात चल. तेव्हा सीता बोलते मग तुम्ही घ्या ना जेवून मला नाही इच्छा. तेव्हा भाऊ बोलतात असं काय करते. सीता बोलते अहो आज लग्न झालंय तुमच्या मुलाचं, तेही पुन्हा एकदा त्याच मुलीशी. तुमचा आनंद मोठा आहे तुम्ही घ्या जेवून. तेव्हा भाऊ बोलतात सीता आपला आशू स्वतःच्या मनानं ह्या घराबाहेर गेलाय. आशू आता मोठा झालाय तो स्वतःला सांभाळू शकतो. एवढा तरी विश्वास आपण दाखवूया ना. तेव्हा सीता बोलते कसा दाखवू विश्वास. अहो शाळेच्या सहलीला जायचं ना तेव्हा सुद्धा हुरहुर असायची माझ्या मनात आणि आज तर तो घरच सोडून गेलाय. त्या मुलीबरोबर त्या वस्तीत नाहीये सवय त्याला त्या सगळ्या वातावरणाची. 4 दिवस तिथे जाऊन राहणं वेगळं आणि असं हट्टाने घर सोडून जाणं वेगळं. त्या मुलीला असेल सवय या सगळ्याची माझ्या आशूला नाहीये. एका दिवसात आजारी पडेल तो. तुम्हाला माहिती ना त्याला जेवायला कसं लागतं सगळं. व भाऊ बोलतात सीता या सगळ्याचा त्यानेही विचार केला असेलच ना त्याशिवाय का तो इतक्या ठामपणे बोलला. तेव्हा सीता बोलते तो म्हणाला आणि तुम्ही बाप म्हणून निर्धास्त झालात पण मी आई आहे त्याची. मला कळते त्याला किती त्रास होणार आहे या सगळ्याचा. जेवलाही नसणारे आज तो आणि मी जेवू. सीता इमोशनल होते. माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. सीता परत अंगावर पांघरून घेऊन झोपून घेते. इकडे चंदन आणि दिव्याच्या घरी येतात. बाई आजी आणि वंदना दारातच उभे असतात. व वंदना विचारते काय ग दिव्या काय झालं. बाई आजी बोलते काय रे चंदन आज सूर्य कुठं उगवला. नाही म्हणजे तुम्ही दोघं एकत्र दिसताय म्हणून म्हणलं. बाई आजी बोलते काय गे डुचके काय झालं आता कसली तक्रार. तेव्हा दिव्या बोलते काय नाही. वंदना बोलते अगं काय झालंय ते सांगशील का. तेव्हा चंदन तिला खुणवतो. तेव्हा दिव्या बोलते आई चंदन आज माझ्यासोबत आलाय कारण आजपासून तो इथेच थांबणार आहे. व वंदना आणि बाई आजी खूप हसायला लागतात. बाई आजी बोलते अगं ए वंदे माझ्या कानानं ऐकलं ते खरं आहे का. व वंदना बोलते आई माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये पण हे जर खरं असेल ना तर आपल्या दोन्ही मुलींचे संसार मार्गी लागले असं समजायचं. तेव्हा बाई आजी बोलते मला लई आनंद झालाय तुला काय सांगू वंदे. बाई आजी बोलते ये. तेव्हा ते दोघं घरात जातात. तेव्हा बायाजी चंदनला खुणवते तेव्हा चंदन बोलतो ऑल राईट. तेव्हा चंदनला आठवतं चंदन बोललेला असो दिव्याला की दिव्या थांब तुला काय शिक्षा करायची हे ठरवलंय मी. तेव्हा दिव्या बोलते शिक्षा. तेव्हा चंदन बोलतो हो चूक केलीस ना मग शिक्षा तर होणारच. तेव्हा दिव्या बोलते असं काय करतोयस चंदन तुझं खरंच प्रेम होतं ना माझ्यावर. नाहीतर आशूने दिली असती. बघितलं ना त्याच्या चेहऱ्यावर कसा राग होता ते. त्याने शिक्षा दिली तर तो काहीतरी डेंजरच करेल. त्यापेक्षा मी दिलेलं बेटर आहे ना. आणि एक लक्षात ठेव दिव्या नीट मी दिलेली शिक्षा तू पूर्ण केली नाही तर मी तुझं सत्य बाहेर जाऊन सगळ्यांना सांगून देईल लक्षात ठेव. तेव्हा दिव्या बोलते नाही सॉरी चंदन तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तू सांग काय करायचंय फक्त. तेव्हा चंदन बोलतो गुड चला. आणि चंदन त्याला दिव्याच्याच घरी घेऊन जातो. दिव्या घरात निघून गेल्यावर चंदन बोलतो आता तू बघ दिव्या तुला कसा वठणीवर आणतो. इकडे गॅरेजवर आशू विचार करत असतो. पाना गँग सगळी आवरावर करत असते. आशूला आठवतं सीताई बोललेलं की कोणीही घरात जाणार नाही. या मुलीला माझ्या घरात स्थान नाही. आशूला सीताई बोललेलं सगळं आठवत असतं. तेवढ्याच शिवा तिथे येते. शिवा आशूला बोलते आशू चल ना जेवायला. शिवा बोलते काय झालं सीताईची आठवण येते का. तेव्हा आशू बोलतो आई जेवली असेल ना. तेव्हा शिवा बोलते हे बघ आशू मला कळतंय हा निर्णय घेणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. असं कोणी आपल्या माणसाला नाही सोडू शकत आणि ती तर तुझी आई आहे. शिवा बोलते हे बघ आशू तुला हवं असेल तर तू. तेव्हा आशू शिवाच्या तोंडावर हात ठेवतो. बोलतो नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हे बघ मी ना आईशी असं वागलो नाही आयुष्यात कधी म्हणून मला थोडी काळजी वाटते इतकंच. तेव्हा शिवा बोलते नाही मला कळतंय तुझी काळजी बरोबर आहे. मलाही काळजी आहे त्यांची पण आशू अरे तिथे सगळे आहेत म्हणजे भाऊ आहेत लक्ष्मण काका आहे काकू आहे संपदा आहे. आशू हे बघ तुझा राग शांत झाला ना तर तू बोल सीताईशी. हे बघ त्यांनाही तुझ्याशी बोलावं असं वाटत असेल ना आणि तुझा निर्णय एकीकडे आणि आई आणि मुलाचं नातं एकीकडे. तू ना तुझ्या पायावर उभं राहून दाखव त्यांना पण असं स्वतःपासून लांब नको करू. आशू बोलतो शिवा अगं तू एवढं सगळं सहन केलेस तरीही तू. शिवा बोलते हे बघ आशू मला आई आणि मुलाला एकमेकांपासून लांब नाही करायचंय. तू चल जेवूया. स्टेफनी बोलतो ओ जिजू या चला मस्त जेवून घ्या. तेव्हा ते सगळे दोघांना जेवायला बसवतात. तेव्हा बॅटरी बोलतो आओ जिजू आज बिर्याणीचा बेत आहे गरमागरम स्पेशल. स्टेफनी दम बिर्याणी. तेव्हा आशू बोलतो वाढा की. पाना गँग त्यांना वाढते आणि स्वतःही जेवायला बसतात.
वंदना तिथे डब्बा घेऊन येते आणि बोलते हे काय तुम्ही जेवायला बसलात? अरे मी जेवण घेऊन आले. शिवा बोलते आई अगं कशाला त्रास केला एवढा? तेव्हा वंदना बोलते अगं त्रास कसला, मला वाटलं सगळ्यांना भूका लागला असतील ना म्हणून घेऊन आले. तेव्हा शिवा बोलते अगं भूक लागली होती सगळ्यांना, मग स्टेफनीला सांगितलं बिर्याणी करायला, मग त्याने केली. आशू बोलतो आणि काकू तुम्ही कशाला त्रास करून घेता, तुम्ही पण बसा जेवायला या. तेव्हा सगळे बोलतात या काकू. वंदना बोलते तुम्ही खा, मी घरी जाऊन जेवेल, आई पण वाट बघत असतील ना, तुम्ही सुरू करा ना जेवा. तेव्हा वंदना बोलते जावाई बापू एक सांगू, मला माहिती तुम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला असेल ना, मी सुद्धा एक आई हो आणि मला आईचं मन कळतं. म्हणजे आता सीताईंना काय त्रास होत असेल ना याची कल्पना मी करू शकते. मी जे काही केलं ना ते तुमच्या मायेपोटी प्रेमापोटी केलं असं समजून तुमचा हा हट्ट सोडून द्या ना हो. तेव्हा आशू बोलतो नाही काकू हा हट्ट नाही, मी खरं सांगू का, मी जर त्या घरात राहायला गेलो तर मी आणि शिवा दोघंही सुखात राहू शकणार नाही आणि माझं मनच लागणार नाही तिथे. शिवा बोलते आई मी बोलीन त्याच्याशी. तेव्हा वंदना बोलते नाही तुला बोलायलाच हवं, ती जबाबदारी तुझी. लोक असं म्हणतात की सून घरात आली ना की आई आणि मुलामध्ये दुरावा करते, पण खरं तर सून आली ना तिने आई आणि मुलाचं नातं अधिक घट्ट करायला हवं. आणि हे आता तेव्हा शिवा बोलते आई. वंदना बोलते मी काय बोलत बसले, आई वाट बघत असतील, त्यांना जेवून गोळ्या घ्यायच्या असतात ना, मी जेवा ना, हे घ्या आणि मी निघते. आणि वंदना जाते व सगळे वंदनाने आणलेले जेवण पण जेवतात. वस्तीतली काही लोक येतात आणि बोलतात शिवा आम्ही असं ऐकले की तू इथेच राहणार आहे. तेव्हा आशू बोलतो फक्त ती नाही, आम्ही दोघं मिळून राहणार आहे. एक माणूस बोलतो एवढ्या मोठ्या देसाई ऑटोमोबाईलचे मालक वस्तीत गॅरेजमध्ये राहणार आहे. तेव्हा आशू बोलतो ही पण आपल्या शिवाचीच कमाल आहे. त्यातला एक माणूस बोलतो अरे शिवासाठी काही अशक्य आहे का? तेव्हा एक बाई बोलते शिवा पण तुझं खरंच कौतुक आहे, तिथे जावाई बापू आयुष्य आरामात राहिले असते, इथे पण तुम्ही दोघं धाडस करून राहतायत. एक माणूस बोलतो खरी गोष्ट आहे शिवा, मागचं सगळं विसरून नव्याने संसार करणं धाडसच एक. कौतुक आहे आम्हाला तुझं खरंच. त्यातला एक माणूस बोलतो आणि शिवा काही काळजी करायची नाही हं, सगळी वस्ती तुमच्या सोबत आहे. शिवा बोलते थँक्यू. तेव्हा एक माणूस बोलतो अगं थँक्यू कसलं, त्यात तू आमच्यासाठी एवढं काही केलंय तर आपलं कर्तव्य आहे ना तुझ्यासाठी करायचं. आणि बोलतात जावाई बापू चला येतो, गुड नाईट. हे सगळे लोक गेल्यावर शिवा आणि आशू एकमेकांकडे बघतात आणि स्माईल करतात. इथेच एपिसोड संपतो.